जबरदस्त कामगिरी करत असताना या दरम्यान छोटू कारभारी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर मान्यवरांची रेलचेल आपण बघतायत, मंचावरती भरपूर संख्येने मान्यवर आहेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. तर मॅन ऑफ द मॅच ज्याने या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक पूर्ण केली, प्रेम, ज्याने 4 विकेट घेतले 3 धावा देत असताना, तो प्रेम मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर टॉस साठी खिडकाच्या कॅप्टननी लगेच यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, टॉस करू आपण. टॉस केला जाईल. तर श्रीमान शरदजी लोखंडे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास आपण टॉस करू. शरदजी लोखंडे यांना विनंती करेन, आपल्या शुभास आपण प्रथम मॅन ऑफ द मॅच देऊया. त्याने स्पर्धेमध्ये प्रेमने विकेट हॅट्रिक मिळवली. अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना विपक्ष टीमला थोडं माघारी पाठवलं. त्याचबरोबर टॉस सुद्धा केला जाईल. चला दोन्ही टीमची कॅप्टन या, देसाई आणि खिडकाळे. देसाई टीमचे कॅप्टन याचं आपण किसन मात्रे. चला लवकर या. नाही ना आले ना. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आमचे आणि शरद लोखंडे यांचे शुभास करतोय टॉस. आलाय टॉस देसाई संघाच्या बाजूने लागलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला देसाई संघ आपण टॉस जिंकला. फिल्डिंग लगेच सजून घ्या. अद्याप 2 सामने फिल्डिंग आहेत. सेमीफायनलचा असेल आणि आता 4 वाजून 10 मिनिटं झाल्या, त्यामुळे वेळ कमी आपल्याकडे. लक्षात ठेवा आपण, कारण आज सकाळपासून ऊन सावळीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कधी अंधार होईल आणि 5:30च्या नंतर जवळजवळ अंधारच होतो. हिंडोऱ्या हिंडल्या फिरून शिद्दा पण या मंचावरती आमचे ग्रामस्थ मंडळ उंबाडे आणि त्याचबरोबर पाहुणे मंडळी सुद्धा उपस्थित झाले. त्यांचा आपण करूया सन्मान. तर मंचावरती सन्माननीय रणशूरजी पाटील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी विरोधाला होईल विनंती करेन, आपण सुद्धा या.
दर्यावर बांधीला बंगला किनाऱ्यावर जोडीनं चल यमुदर्या तर श्रीमान नवनीतजी पाटील हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल. नवनीतजी पाटील यांना विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपला मान स्वीकारावा. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आपण. आणि आता सेमीफायनलचा मॅच दोन संघामध्ये जय वागेश्वर देसाई विपक्ष स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई या दोन संघामध्ये पहिला चेंडू तर मंचावरती उपस्थित सन्माननीय मानसिंगजी पवार हे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. साहेबाला विनंती असेल की आपण या सादरीकरण कक्षामध्ये जिथे आपला केला जाईल मान सन्मान. चांगला चेंडू क्लीन बोल्ड फलंदाज बाद त्रिपालाची एसटी वाकवली आहे. पहिला धक्का खिडकाय संघाला एक या धावसंख्येवरती. रोहनजी कारभारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. रोहनजी कारभारी आपण यावा. वनडाऊनचा खेळाडू दीपक पाटील मैदानामध्ये जात असताना खिडकाई संघाला मोठी अपेक्षा आहे की आता विजय मिळवायचा आहे. दुसरीकडे टीम वागेश्वर देसाई संघ सुद्धा त्या इराद्याने उतरले आहे. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकल्यात आणि सेमीफायनलचा मॅच इथे रंगत असताना जर खिडकाई संघ जिंकला तर उत्तम पवार यांच्याकडून 1000 रुपयाचा 2100 रुपयाचा पारितोषिक असेल टीमला. मागचा सामना मात्र वाडेकर सारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली. जेथे मागच्या मॅच मध्ये विजयची चांगली गोलंदाजी झाली त्याच्यावरतीच हल्ला केला. 2 षटकार ठोकण्यात आले. ओ चांगला चेंडू अगदी रनआउटचा धोका फलंदाज बाद रन आउट.
धावसंख्या 5. दाबा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. पॉवर प्लेचं एकमेव षटक मार्गाचं असताना पुन्हा एकदा फटका चांगला स्टंट अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. दणदणीत षटकार. दीपक पाटीलला पाहतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला फटका. रनआउटचा धोका पाहावं लागेल या ठिकाणी. मात्र बॅट व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग झाली आहे. फलंदाजाला एकदा मिळाली स्ट्राईक. पुन्हा एकदा दीपक पाटीलच्या कडे जात असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 खेळाडू बाद जरूर झाले मात्र 12 धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज नितीन पाटीलचा वापर केला जातोय. जय वागेश्वर देसाई संघ दुसऱ्या सामन्यामध्ये निसटता विजय मिळाला त्यांना. दीपक पाटील आणि त्याच्या जोडीला संतोष ठाकूर ही जोडी पाहतोय. किरण आणि शक्ती लवकर बाद झाले, स्वस्तात बाद झाले. त्याच्यानंतर मात्र 2 मोठे फटके दीपक यांच्या बॅटमधून पाहिले आपण. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूचा पाठलाग केला होता. खेळण्यासाठी मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. यावेळेस उकळण्याचा प्रयत्न. बाउन्स मिळालाय. 2 चेंडू लागोपाठ डॉट फेकले जातात आणि ज्या दीपकाने 2 मोठे फटके केले त्याला मात्र शांत ठेवलं जातं या स्ट्राईक वरती. फुल टॉस डीप मध्ये केल्यात. फिल्डर दूरवरती आहेत. एकदा कंप्लीट मिसफील झाली आणि त्याचं रूपांतर 2 धाब्याने होत असताना पायते पेकापेकी केली जाते. 3 धावा. एकूण धावसंख्या पाहिली तर आता 15 धावा आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस फटका चांगला आहे. कॅचिटचा कॉल. बनीराम पाटील तिथे उपस्थित. झेल स्वीकारला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद.
येत असताना तिसरं षटक दुसरं षटक मार्गस्थ यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय टायमिंग मात्र तेवढं जुळलं नाहीये दोन फिल्डर आणि ते झेल सुटला जातोय बलिराम आणि त्याचबरोबर साई आले झेल कोण घेणार हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता आणि इथून षटक समाप्त होतोय दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फार कमी धावा पाहायला मिळाल्या 6 धावा आल्या त्यामुळे 2 षटकामध्ये धावसंख्या 18 धावा दोन षटकामध्ये 18 तथापि 2 षटकांचा खेळ बाकी आहे पहिलाच चांगला चेंडू फेकत असताना दिलीप पाटीलला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती फटका चांगला आहे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे झाली आहे चूक चेंडू गेलाय सीमा पार चौकार चार धावा पाहायला मिळाल्या फलंदाज किरण मात्रेला पाहतो स्ट्राईक वरती असताना दिलीप सारखा एक फिरकी गोलंदाज तिसरं षटक घेऊन आला आपल्या टीमच्या बाजूने पुन्हा एकदा यावेळेस शॉर्ट लेगला घेऊन करतोय फिल्डर नाहीये एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल आहे आणि सेकंड रन सुद्धा कंप्लीट करत असताना एकेरी दुहेरी धाबा येत असताना पाहतोय पहिल्यामध्ये 12 त्यानंतर 6 या ओव्हरमध्ये अद्याप 3 चेंडूवरती 6 धाबा मिळवल्यात खेळकर संघाने हुक करण्याचा प्रयत्न जागेवर थांबले मात्र चेंडू पडल्यानंतर अगदी वळलाय चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न एकेरी धाव प्राप्त झाली आहे लास्ट गो ओव्हरमध्ये पहा मिळतो चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत 7 धावा खर्च केल्या 5 चेंडूवरती किरण मात्र आणि दीपक पाटील मैदानामध्ये असताना सुद्धा उकळण्याचा प्रयत्न एकच धाव गुड फिल्डिंग चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं एकेरी धाव मिळाली षटक समाप्त होतोय तिसरा आणि 3 ओव्हरमध्ये खेडकर संघ धावा जमा करतोय त्या 26 धावा
26 धावा स्कोरबोर्डवरती झाले. शेवटचा अंतिम षटक पुन्हा एकदा बलिराम पाटील ज्याने सामना जिंकून दिला. मगाशी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना शी संघाच्या अगेन्स्ट मात्र सामना नेत्रदीपक विजय मिळवला. खरं तर गोलंदाज चालले या ठिकाणी आज खेळपट्टीवरती चांगले फलंदाजांना जागेवरती थांबून ठेवण्याचं काम केलं आज गोलंदाजाने. आणि आता तेच अखेरचं अंतिम षटक घेऊन आलात बलिराम. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, डॉट बॉल. मागच्या मॅच मध्ये ताबडतोब बॅटिंग केली होती गडकाल संघाने. मात्र आता थोडीशी अडचण निर्माण होत असताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. यावेळेस पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल. ब्युटिफुल सिक्सर. तर अत्यंत महत्वाची लढत इथून जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी तरी मिळेल. सेमीफायनलचा सामना मात्र वाट बघतोय ते उंबाडे संघ. कोणत्या एका संघाची पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. आता मात्र वाईट आहे. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि आता वाईट बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. सुरेख फटका. सचिन आहे त्या ठिकाणी. 2 धावा तर मिळतील कारण चेंडू लॉंग ऑनला आला होता. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. 35 धावसंख्या. वा. पुन्हा एकदा डॉट. 3 चेंडू डॉट फेकले त्या ओव्हरमध्ये. आणि आता शेवटचा चेंडू. पाय म्हणतोय इनिंग मधील 17 मधील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला. रन 4 मिळतील. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा चौकार. पाय मिळतोय फलंदाज दीपक पाटीलच्या बॅट मधून. अखेरकार इनिंगची सांगता झाली आहे. एकूण धाबा लागल्या त्या 39 आणि 40चं टार्गेट. एक्झॅक्टली 10ची सरासरी कायम ठेवायची आहे टीम जय वागेश्वर देसाई संघाला. बांधीला बंगला किनाऱ्यावर. फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नका करू. आता 4:30 वाजल्यात. वेळ आपल्याकडे कमी आहे. लक्षात ठेवा. लगेचच फिल्डिंग करून घ्या. 39 धाबा झाल्या. 40 लक्ष
येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये मात्र या धावा थांबवल्या जातील की धावा चेस पूर्ण करतील याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल आपल्याला. सामना सुरू होतो. ऐकूया पुन्हा एकदा विनोद पाटील यांचा आवाज. थँक्यू व्हेरी मच जगदीश पाटील. उपस्थित तमाम लाडके रसिकांचं स्वागत आहे या खेळामध्ये. ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि ज्या खेळामध्ये दडलंय तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट आणि अनिश्चिततेने भरलेला खेळ नेहमीच वाटतो तुम्हा आम्हाला ग्रेट. आणि या खेळानिमित्त तुमच्या आमची होत असते नेहमी भेट. या मैदानाकडे टार्गेट 40 धावांचं. उपांत्य फेरी क्रमांक 2 काल आपण बघितली. उपांत्य फेरी क्रमांक 1 उंबरडे आणि चिकनगरमध्ये. तिथे उंबरडे ती सेमीफायनल जिंकला आणि फायनलला पोहोचला. आता यातून कोण जिंकणार? 40चं टार्गेट. पहिलाच बॉल. यावेळेस टॉस केला होता. पहिल्याच बॉलवरती शक्तीला बाद केलं होतं साईने. आता मात्र साईला परतावं लागेल. इथून मात्र शक्तीने शक्ती प्रदर्शन केलंय आणि बघा काय पलटवार केला. टीट फॉर टॅट. पहिला धक्का. राजू पाटील आला नवस. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का. मागच्या इनिंग मध्ये हे चित्र आपण बघितलं जेव्हा बॅटिंगला शक्ती होता, बॉलिंगसाठी त्या ठिकाणी आपण बघितलं तर साई होता आणि इथून मात्र जबरदस्त पलटवार. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये. एक था टायगर याचकडून हे पारितोषिक आलेले आहे. बघूया पहिल्याच बॉलवरती शक्तीने दिलाय मोठा आघात देसाई संघाला आणि आता 40 धावांचं टार्गेट. इथून चेस करत असताना पहिल्याच बॉलवरती पहिला गडी बाद झाल्यानंतर थोडासा दबाव जे वागेश्वर क्रिकेट संघ देसाईवरती येऊ शकतो. मैदानावरती बळीराम पाटील या ठिकाणी येतोय. डाव्या हाताचा फलंदाज. लवकर यावं लागलं कारण की कॉट बिहाइंड बाद झालं. उसळणारा एक चेंडू बॅटची हलकीची एज एस्ट्यांच्या मागे. एसटी रक्षकाने पकडलेला झेल आणि साई पुन्हा एकदा या मॅचमध्ये झाला फेल. तर बघूया 40चं टार्गेट आहे. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यकता आहे. लक्ष्य फार मोठंही नाही आहे फार छोटंही नाही आहे पण एक फायटिंग टोटल खिळकाळीने उभी गेली आहे आणि बघूया या फायटिंग टोटलचा बचाव कशा पद्धतीने ते करतील. बॉलिंग मार्कवर शक्ती. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इनला बॅटर बळीराम. ओव्हर द विकेट. शक्ती तयार. मॅच जबरदस्त रंगतदार होऊ शकते. आजचा दिवसच रंगतदार सामन्यांचा राहिलेला आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. संपर्क नाही. चेंडू गेला गलीच्या दिशेने. इथून एकदा मिळेल आणि अकाउंट ओपन होईल. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ सिंगलच्या साह्याने. बळीरामचं देखील अकाउंट ओपन झालंय आणि या ठिकाणी आता लेग बायचा इशारा थोडा उशिराने आला त्यामुळे ती धाव आम्ही बळीरामच्या अकाउंटमध्ये काउंट करत होतो. तर फिल्डिंग मध्ये बदल. स्ट्राईक वरती येईल जितू पाटील. जितू पाटील बघूया कशा पद्धतीने तर जितू स्ट्रायकिंगला तयार. प्रथम असेल सामना करेल शक्तीचा. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार शक्ती. ओव्हर द विकेट. धाव फलकावरती 1. आदरणीय रोहिदास जाधव यांचं आगमन झालंय. इथून मात्र उडवला चेंडू. झेलची शक्यता आहे. ओ हो हो. आणखीन एक धक्का. धक्का क्रमांक 2. जितू बॅक टू द पॅव्हिलियन.
आणखीन एकदा काय एक या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद. दोन्ही सलामीवीर डगआउटच्या आश्रयासाठी आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानावरती हनुमान पाटील त्या ठिकाणी येत असताना खेळपट्टीवरती हनुमान पाटील. हनुमान या नावातच ताकद आहे. हनुमान या मैदानावरती आलेल्या पण सध्या संघाची सुरुवात खराब झालेली आहे. इथून हनुमानला साथ द्यावी लागेल बळीरामला आणि या दोघांना इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने 2 विकेट गमावलेले केवळ एक धाव फलकावरती 40चं टार्गेट आहे मैदानावरती. स्ट्रायकिंगला पंचांकडनं गाठ घेत असताना हनुमान बॉलिंग मार्कवर शक्ती तयार. 3 बॉलमध्ये केवळ 1 धाव आणि 2 विकेट प्राप्त केल्या शक्ती पाटीलने. हनुमान तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर शक्ती. उडवलाय हनुमानने फिरवले गदा. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. बघूया पंच त्या ठिकाणी विचार न करतायत थेट बाहेर आहे आणि हो हा आहे षटकार. चार जाऊ द्या. देसाई संघाचा इतिहास राहिलाय. येणारा प्रत्येक बॅटर फक्त मोठ्या फटक्यांमध्येच नेहमी डील करत आलेला. हनुमानचा खेळच आहे. हनुमान यासाठीच आणला जातो. हनुमानने आल्या आल्या षटकरने आपला इरादा स्पष्ट केलाय. धावसंख्या 7 वरती नेऊन ठेवली आहे. हवेत आहे. फिल्डर त्या ठिकाणी होते. बाल बचावलेत. अगदी समोर पडलाय. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 8. रिक्वायर्ड रेट फार जास्त नाहीये. प्रति ओव्हर मागे 10 धावा करायच्या आहेत. फार मोठं टार्गेट नाहीये. फार मोठा आस्किंग रेट नाहीये. पण इथून दबाव आहे. मोठ्या सामन्याचा दबाव आहे. ही उपांत्य फेरी आहे आणि जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. पण कोण जिंकणार, कोण दबावाची लाटेवरती आरूढ होणार, कोण बनणार सिकंदर या मॅच मध्ये, अशा पद्धतीने आपण बघतोय या मॅच मध्ये एक जबरदस्त तुल्यबळ लढत त्या ठिकाणी बघायला मिळते. फिल्डिंग मध्ये बदल. स्ट्राईक वरती येतो बळीराम. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा शक्ती. धावसंख्या धावफलकावरती 8. स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील पंचांनी स्वीकारलंय. LBW नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज बळीराम बाद. शक्तीने फलंदाजीतला अपयश बॉलिंग मध्ये धुवून काढला. या ओव्हर मध्ये त्याने केवळ 8 धावा दिल्या आणि 3 मोठे धक्के दिले. जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ ला न्यू बॅटर मैदानावरती येतो. त्या ठिकाणी सचिन 5व्या क्रमांकावरती फलंदाज बळीराम बाद झालाय आणि त्या ठिकाणी हनुमानच्या सोबतीला सचिन येत आहेत. बॉलिंगसाठी किरण ठाकूर तयार होते. बघूया येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज आहे. 10.67 ही धावांची आवश्यक गती मैदानावरती. सामना हाय व्होल्टेज होणार या शंका नाही. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. एकाच जंगलातले 2 वाघ आपल्या अस्तित्वाची लढाई मैदानावरती लढत असताना निमित्त आहे जय हनुमान चषक 2024. आयोजक जय हनुमान 40+ क्रिकेट संघ उंबरडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार भिरूभाई भोईर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी आपण बघतायत सुरू आहे. बॉलिंग मार्कवर किरण तयार होतोय. वेळेचं थोडं भान ठेवा. फायनल मॅचही आपल्याला या ठिकाणी नंतर कव्हर करायची आहे. सूर्य अस्ताला देखील जातोय. किरण यावेळेस मात्र गॉड बँडचा अपील पंचांनी स्वीकारलंय. धक्का क्रमांक 4 हनुमान पाटीलला यावं लागेल डगआउटच्या दिशेने.
जय हनुमान क्रिकेट संघ उंबरडे 40+ सगळ्या खेळाडूंनी सदस्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. सगळ्यांनी या शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा सगळ्यांची गरज या ठिकाणी भासू शकते. तर चौथा गडी बाद झालाय. डावाला अक्षरशः खिंडार पडले, सुरुंग पाडले, पण या खिंडार पडलेल्या जागेवरती बुरुज बनून कोण उभा राहणार? ही बुडणारी नौका देसाई संघाची विजयाच्या किनाऱ्यावरती कोण लावणार? कोण बनणार संकटमोचक? कोण बनणार तारणहार या मॅच मध्ये देसाई संघासाठी? न्यू बॅटर मैदानावरती नितीन पाटील येतोय. या 6व्या क्रमांकावरती धावसंख्या धावफलकावरती 8. किरण ठाकूर पुन्हा एकदा इक्वेशन 17 बॉल 32 ची गरज. नितीन पाटील प्रचंड टॅलेंट असणारा हा खेळाडू अनेकदा अशा परिस्थितीतून संघाला बाहेर काढलेले आहे. बघूया या मॅच मध्ये काय करतोय. एज होती पण कॅरी नाही झाली, खाली राहिला, जमिनी समांतरा चेंडू राहिला आणि त्यामुळे यष्टीरक्षकाला त्या ठिकाणी आज झेल पकडता आला नाही. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुखदेव पवार अत्यंत अनुभवी त्या ठिकाणी आपण बघताय. सुरेख प्रयत्न झाला होता, पण या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल येतोय. किरण पुन्हा एकदा 16 बॉल 32 ची गरज. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, फिल्डर डीप मध्ये आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा धाडस होईल का? हो नाही करता करता दुसऱ्या धावेचा धोका पत्करला आणि या 2 धावाही पूर्ण झाल्यात. संघर्ष तर करावा लागेल, मेहनत तर करावी लागेल, या मैदानावरती लढावं लागेल देसाई संघाला एक धावेसाठी आणि हा संघर्ष करण्यास भाग पडेल मैदानावरती हा खिडकाई संघ. 15 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. चेंडूपेक्षा धावा दुप्पट आहेत, पण 1-2 मोठे फटके आले तर हे अंतर कमी होऊ शकतं. पण या क्षणाला ही हिम्मत करणार कोण? कारण 4 फलंदाज बाद झालेले आहेत. दबाव आहे, पण बघूया नितीन पाटील कशा पद्धतीने इथून या धावसंख्येला आकार देतोय. बॉलिंग मार्गवर किरण उडवला समोर फिल्डर. ओ हो सोपा झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. फार मोठी चुकी. हातातून ओला साबण कसा निसटतो तसा हा झेल निसटलाय. पण हा झेल निसटलाय की सामना निसटलाय ही तर येणारी वेळ सांगेल. कारण हे जीवनदान कर्दनकाळ बनलं तर मात्र या मैदानावरती खिळकाई संघाला हा झेल आठवेल. जीवनदान नितीनला मिळाली 1 धाव. धावसंख्या 11. इक्वेशन 14 चेंडू 29 धावा. हा चेंडू खूप जास्त ऑफस्टंपच्या बाहेर उसळणारा. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. वाईटच्या आधाराने इक्वेशन बदलते. आता 14 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. स्ट्राईकला सचिन पाटील. कट करतात. तिथेही प्रयत्न झाला. चेंडू निघालाय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला आत रोखलेलं आहे. 2 धावा येतात. 3ऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय आणि या 3 धावेने इथून समीकरण बदलेल. आता 28 मधून 3 गेल्या, राहिल्या 25. आता 13 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच, चित्तथरारक मॅच, प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी ही मॅच. सगळ्यांचंच लक्ष लागलंय मॅच कडे. प्रश्न अजूनही कायम आहे. देसाई की खिडकाई कोण पोहोचणार फायनल मध्ये आणि कोण खेळणार? जय म्हसोबा क्रिकेट संघ उंबरडे 40+ ची फायनलची मॅच. जय हनुमान चषक 2024 अंतिम पर्व, अंतिम उपांत्य फेरीचा सामना. उडवला यावेळेस पुन्हा एकदा तिथेच. यावेळेस चूक होणार नाही. प्रत्येक वेळी नशीब साथ देणार नाही. परतावं लागेल नितीनला. यशवंत पाटील उंबरडे गावच्या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. तर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर यशवंत पाटील साहेब आपल्याला विनंती, नम्र विनंती आयोजकांच्या वतीने की आपण मंचावरती आपलं जय हनुमान चषक 2024 मध्ये स्वागत आहे.
नितीन परतला. वाटलं होतं नितीन जीवनदानाचा फायदा घेईल, पण नितीन एका जागेवरती दुसरा फटका खेळला. आधी नशिबाने साथ दिली, शक्तीने झेल सोडला, पण पुढच्या वेळा शक्तीने मात्र ही चुकीची दुरुस्ती केली. न्यू बॅटर मैदानावरती अनिल पाटील. एकूण गडी बाद झाल्यात मैदानावरती 5 गडी बाद झाल्यात. निम्मा संघ गारद केला खेळकाईने आणि विजयासाठी बघा अजूनही 12 चेंडूत 25 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर प्रल्हाद पवार त्या ठिकाणी तयार होत आहेत. पीपी हे षटक फार महत्वाचं असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. 12 बॉल 25 ची गरज. आत आणला होता चेंडू, पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने इक्वेशन बदलतोय. 11 बॉल 25 ची गरज आहे. प्रल्हाद पवारला एक चेंडू मोजून मापून टाकावा लागेल. पहिला चेंडू डॉट आलाय. कॉन्फिडन्स वाढला असेल, दबाव मात्र वाढला असेल अनिल वरती. सचिन स्ट्राईकला आहेत. 11 बॉल 25 ची गरज. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना. सेमी फायनल क्रमांक 2. पुन्हा एकदा प्रल्हाद पवार राऊंड द विकेट. उडवलाय, पाठवलाय भरपूर लांब चेंडू गेला सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. करने वालों की कभी हार नहीं होती. 5 विकेट जरूर गमावल्यात, पण देसाई संघाची बॅटिंग लाईनअप जबरदस्त खोलवर आहे. त्यामुळे इथूनही या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद या देसाई संघाकडे आहे. आणि या षटकाराने या ठिकाणी सचिन पाटील दाखवून देतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. अजूनही मैदानावरती आहे आणि आता 10 बॉल मध्ये 19 विजयासाठी हव्यात. प्रल्हाद पवार पुन्हा एकदा पहिला डॉट, नंतर षटकार. बघूया तिसरा बॉल काय घडतंय. येणारे चेंडू 19 धावांची गरज. उडवलाय खूप उंच आणि गेला तितकाच लांब. जाताना देऊन गेला 6 धावा. नऊ बॉल 13 सलग 2 षटकार. मॅच थोडीशी आपल्या बाजूने झुकवलेली आहे, पण अजूनही मी म्हणेन ही मॅच बॅलन्स आहे. अजूनही मॅच मध्ये काही घडू शकतं. 9 बॉल 13 ची गरज. आवश्यक घ्यायचा प्रयत्न येतो. हा डॉट बॉल बहुतेक झेल होता की काय प्रश्न इथे निर्माण झालाय, पण डॉट बॉल आलाय. पुन्हा दबाव आता मात्र देसाईवरती. 8 बॉल 13 ची गरज. आदरणीय दत्ता शेठ लोखंडे साहेबांचं आगमन झालंय. प्रसिद्ध उद्योगपती उंबरडे गावचं स्वागत आहे. होया 8 बॉल 13 ची गरज. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड आहे. मागचा डॉट होता, हा वाईड आहे. समीकरण सोपं. आता मात्र आणखीन होय 7 चेंडू. आता 12 7 12चं इक्वेशन 8 12 माफ करा. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके नगरसेवक आदरणीय जयवंत दादा भोईर यांचं आगमन झालंय. दादांचं स्वागत आहे. आणि या दरम्यान काय घडलंय, एकूण धावा आलेले त्या 2 आणि इक्वेशन इथून मात्र आपण बघूया. येणारे चेंडू 7 आणि 10 धावांची गरज. मॅच होती कुठे आली कुठे. 12-25 ची मॅच 7 धावावरती आली म्हणजे 10. 5 बॉल मध्ये तब्बल त्या ठिकाणी 15 धावा आल्या. कट करतायत फिल्डर खूप मागे. धाव देखील
जाईल का नाही, गेला सीमा पार, धावा मिळतील 4. आणि या ओव्हरने मात्र या मॅचची पूर्णपणे आपण बघितलं तर हवा काढून टाकले, कारण 12-25 ची गरज असताना या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आल्या आणि आता 6 बॉलमध्ये 6 ची गरज. मॅच होती कुठे आली कुठे, 5 गडी बाद झाले होते, पण मैदानावरती सचिन पाटील नावाचं वादळ आलं आणि या वादळाने मात्र जवळजवळ क्रिकेट संघाचं विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी घेतलेलं आहे. पण अजूनही 6 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. पाणी प्यायला नंतर कोण कोणाला पाणी पाहिजे, कोण कोणाला आसमान दाखवेल, कोण या मॅच मध्ये विजेता ठरेल आणि कोण खेळेल. जय मसोळा क्रिकेट संघ उंबर्डे 40+ संघाची या स्पर्धेची फायनल मॅच. या दरम्यान महेश माये यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे महेश माये आपलं. अंतिम षटक घेऊन येतोय त्या ठिकाणी प्रेमच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. बघूया प्रेम मागच्या मॅच मध्ये 6-13 ची मॅच जिंकून दिली होती, पण या मॅच मध्ये धावा फक्त 6 शिल्लक आहेत आणि 6 चेंडू 6 धावा होण्यापासून प्रेमला रोखायचे आहेत. हो पंच करतात, गॅप मध्ये चेंडू चाललाय, दणदण करत सीमा पार, मिळते धावा 4. पाच बॉल मध्ये फुल टॉस, फिल्डर आहे डीप मध्ये आणि अशा प्रकारे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई 40+ पोहोचलेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. यंदाच्या हंगामातली ही खरं तर त्यांची 5वी फायनल, 5व्यांदा फायनल मध्ये पोहोचतात. 4 वेळा चॅम्पियन झालेत आणि पुन्हा एकदा देसाई संघाच्या देसाई संघाला संधी दिली. हॅलो 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 डीजे थांबा. चला आपण काही सन्मान आहेत मंचावरती सन्मान करूया. छोटू शेठ कारभारी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आपण यावं. छोटू शेठ कारभारी.